आप में सामान्य व्यक्ति पृथक जन के गुण साधारण व्यक्तीचे काय गुण असतात? खाणं पिणं राहणं आनंद व्यक्त करणं हे सगळे गुण असतात. तो म्हणतो यदि आप में साधारण व्यक्ति के गुण हैं और फिर भी आप साधारण व्यक्ति नहीं. एक लक्षात ठेवा, मनुष्य किती उच्च अवस्थेला पोहोचला असला तरी व्यवहारिक स्वरूप सोडता येत नाही. त्याला व्यवहारात राहावंच लागतं. कुणी असेल सगळे संत होऊन गेले, विवाह कधी सोडला नाही. हो ती पारमार्थिक बुद्धी होती, लेकिन व्यवहारिक गुण त्यांच्यात होते. भगवान बुद्ध सुद्धा हातामध्ये भिक्षाटनच करून फिरत होते, 3 वर्ष घालत होते, लोकांमध्येच राहत होते. तर हे व्यवहारिक गुण ठेवायचे. मग हो आपण उच्च स्तरीय आध्यात्मिक काय काय लोक करतात, एकदम आसनावरच बसून राहतात. तुम्ही आलं तर त्याच्यावर भेटायचं, शिवायचं नाही, स्पर्श करायचं. हे काय एक साधारण व्यक्तीचा अर्थ आपण जीवन करायचं. यदि आप न संत पवित्र आर्य हैं और न असंत अपवित्र अनार्य, न आप संत हैं न असंत, न आप आर्य हैं न अनार्य. आर्य अनार्य या सगळ्या मानसिक संकल्पना आणि मोक्ष जो मानसिक संकल्पनातून परे गेल्यानंतर मोक्ष जीवन संकल्प विकल्प दुःख पैदा करतात ना. आणि म्हणून तो असं म्हणतो यदि अनार्य, यदि आप सर्व धर्म प्रति संयुक्त होते, सर्व सगळ्या धर्माची उत्पत्ती एकमेकावर आधारित जरी असली, मात्र तुम्ही या सर्व धर्माच्या एकमेकाच्या आधाराचा ही तुमची बुद्धी परे आहे, तर समजायचं तुम्ही हे भोजन घ्या. तो तोक्तनी भोजन एक निमित्त मात्र आहे, तो आजारी पडणे निमित्त मात्र आहे, पण त्याचा उद्देश मात्र व्यवहार आणि पारमार्थी याची सीमारेषा दाखवणार आहे. एक निमित्त